आणखीन एक ताजा अपडेट पाहूया। मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी सुद्धा ईव्हीएम बाबत शंका व्यक्त केली आहे। कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये एकूण 65,000 मतदार वाढले आणि 66,000 मतांनी शिंदे गटाचे राजेश मोरे विजयी झाले। वाढलेलं सगळंच मतदान त्यांनाच मिळालं का, असा सवाल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केलाय। तर निकाल लागला, जो निकाल लागला तो मी स्वीकार पण केलेला आहे, परंतु त्यानंतर जे महाराष्ट्रभर ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत किंवा ईव्हीएम बद्दल जी बोंबाबोंब चालू आहे, जे आमच्या पक्षाने आणि माननीय राजसाहेबांनी 2018 सालीच चालू केलेली त्याबद्दल मोहीम, परंतु हा जो एकंदरीत गोंधळ चालला आहे किंवा जो आवाज उठवला जाते त्याच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी पण चालू आहेत तिथे। म्हणजे मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, दरेगावात जाऊन काय बसले, शेवटी यांना जे बीजेपी सांगेल तेच करायचे, परंतु ह्या गोष्टींवरनं कुठेतरी लक्ष हटवण्यासाठी पण ही काय कामं चालू आहेत असाही संशय येतोय। त्यामुळे एकंदरीतच सध्याचा जो राजकीय वातावरण बघता जी आम्ही मागणी केलेली आहे आणि अनेक लोकांनी केलेली आहे त्या अनुषंगाने सगळं चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।